समोर आलेली आहे की ऐन नवरात्रात एका अर्थात देवेंद्रजीचे जवळचे मानले जातात आणि ज्यात भांडणं झालेली आहेत थेट वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे कॉलर धरले जातात, त्यांच्याबरोबर धक्काबुक्की होते. काय हा सगळा प्रकार आहे आणि तेही जिथून गृहमंत्री येतात. अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे की नागपूर शहरामध्ये मुन्ना यादव जे देवेंद्र फडणवीस याचे नंबर 1 चे कार्यकर्ते आहेत आणि मुन्ना यादवची ओळख म्हणजे आपल्याला संपूर्ण नागपूर शहराला मुन्ना शहर मुन्ना यादवला ओळखतं. नागपूर शहरातला नंबर 1 चा गुंडा म्हणजे मुन्ना यादव. तो देवेंद्र फडणवीस याचा अतिशय जवळचा कार्यकर्ता आहे. त्याची काल कामगार विभागाच्या माध्यमातून जे सामानाचं वाटप चालू होतं त्या ठिकाणी त्याच्या भावामध्ये त्याच्यामध्ये वाद झाला, त्यांचे भांडणं झालेत. त्याच्यानंतर पोलीस आली आणि पोलीस आल्यानंतर पोलिसांना सुद्धा धक्काबुक्की त्या ठिकाणी करण्यात आली. अशा पद्धतीची बातम्या नागपूरच्या वर्तमानपत्रामध्ये आलेल्या आहेत. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा मुन्ना यादव जो नंबर 1 चा गुन्हेगार, नंबर 1 चा गुंड आहे नागपूर शहरातला, तो जवळचा देवेंद्र फडणवीस याच्या अतिशय जवळचा असल्यामुळे त्याच्यावर कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की देवेंद्र फडणवीसच्या गावामध्ये त्याचा नंबर 1 चा कार्यकर्ता, नागपूरचा नंबर 1 चा गुंड कोण मुन्ना यादव यांनी अशा पद्धतीनं तिथे धक्काबुक्की केल्यानंतर, मारपीट केल्यानंतर त्यांच्याशी धक्काबुक्की केल्यानंतरही जर त्याच्यावर कारवाई होत नसेल तर हे प्रकरण गृहमंत्र्यांच्या माध्यमातून दाबण्याचा प्रकार हा दिसतो. त्याच्यामुळे त्याची योग्य ती चौकशी झाली पाहिजे आणि जो कोणी दोषी असेल त्याच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे.